श्री स्वामी समर्थ स्वामीनाम या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। माघ कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र म्हणतात। तसे पहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र असते, पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र ही महत्त्वाची असते व त्यास महाशिवरात्री असे म्हणतात। हा दिवस शंकराच्या उपासनेचा असतो। या दिवशी उपवास करूनच पिंडीवर अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र करतात। 108 शंकर नामावली म्हणून बेलाची पाने वाहतात। शिव ही ज्ञानाची देवता आहे, त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे। कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर समजवतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनात निश्चिंत उंचीवर पोहोचले पाहिजे। कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही। कल्याणाचा मार्ग काटेरी असतो। समुद्र मंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली, तसेच निघालेले अमृत सर्वजण प्यायले, मात्र विष निघताच सर्व पळाले। त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे भयंकर जहाल हलाहल विष भगवान शंकराने पिऊन टाकले, म्हणून अमृत पितात ते सर्व देव व विषपान करतो तो महादेव असतो, म्हणून शंकर भगवान यांना महादेव म्हणतात। विष पचवल्याने नीलकंठ असेही म्हणतात। त्यांच्या मस्तकावर सतत पडणारे थेंब थेंब पाणी हे सातत्य सुचवते। या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात। आपण या दिवशी पिंडीवरती जलाभिषेक, रुद्राभिषेक करावा। रुद्राभिषेक, रुद्रपाठ केलेले तीर्थ जर गंभीर रोगी, आजारी, व्याधीग्रस्त लोकांना जर जेवणातून, चहातून किमान 40 दिवस तर सलगपणे पिण्यास दिले तर लगेच तात्काळ थोडा तरी गुण येतो म्हणजे येतोच, लगेच 50% फरक पडतो म्हणजे पडतोच। आता ज्यांना रुद्राभिषेक, रुद्रपाठ करणे शक्य नसल्यास त्यांनी साधा जलाभिषेक किंवा पंचामृत अभिषेक करावा आणि शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय पठण करावा। हा 11वा अध्याय पठण केल्याने देखील रुद्रपाठ केल्यानेच फळ मिळते। आता ज्यांच्या घरी सतत आजारपण चालू आहे त्यांनी उसाच्या रसाचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर केल्याने त्यांच्या तब्येतीत लवकरच सुधारणा होईल। या दिवशी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहिल्याने महादेवाची विशेष कृपा आपल्यावरती राहते। महाशिवरात्री दिवशी महादेवाच्या पिंडीवर दुर्वा अर्पण केल्याने त्या व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त होते। खरं तर महादेवाच्या पिंडीवरती बऱ्याच अशा वस्तू आपण अर्पण करतो, त्या प्रत्येक वस्तूंचं वेगवेगळं असं महत्त्व आहे। जसे तांदूळ अर्पण केल्याने आपल्या घरी अखंड लक्ष्मी राहते। जर काळे तीळ आपण पिंडीवरती अर्पण केले तर पितृदोष कमी होतो आणि शनीची साडेसातीही कमी होते। नंतर धोत्र्याचे फळ जर पिंडीवरती आपण अर्पण केले तर पती पत्नीतील दुरावा कमी होतो। या सर्व सेवा आपण मंदिरात जाऊन केल्या तर अतिउत्तम। जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी या सेवा करू शकता। परत एकदा महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ।